नमस्कार, मी अंजली. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हेल्दी अशी मखाना भेळ बनवणार आहोत. तर त्यासाठीचं साहित्य आपण बघूया. एक मध्यम आकाराचा असा बाउल भरलेला आणि वजन केलं तर 55 ग्रॅम मखाने घेतलेले आहेत. दही घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे चिरून, टोमॅटो घेतलेला आहे, भाजलेले शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, ही कोथिंबीर घेतलेली आहे, ही हिरवी मिरची घेतलेली आहे, एक किंवा 2 घ्या, तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे. हे आल्याचा तुकडा घेतलेला आहे. हे आपण कोथिंबीर मिरची आलं वाटून घेणार आहोत. हे मिरपूड आहे, हे चाट मसाला आहे, हे जिरे पावडर आहे आणि ही खजुराची चटणी आहे आणि हे खाकरा आहे. आपण पहिला आलं, मिरची आणि कोथिंबीर वाटून घेऊया. आपल्याला ही ग्रीन चटणी बनवायची आहे. कोथिंबीर काडीसहित घेतलेले. हे आता पाणी घालून वाटायचं, मीठ घालायचं आणि पाणी घालून वाटायचं. पाव चमचा मीठ घेतलेलं आहे, कारण हेच मीठ आपल्या पूर्ण रेसिपीला होणार आहे. आणि त्यात पाणी घालायचं, थोडं फिरवून घेऊन मग पाणी घालूया आपण. हे फिरवून झालेलं आहे, वाटून झालेलं आहे. आता हे वाटण आपण दही आपण घेतले तर दह्यामध्ये घालून घेऊया. व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करून झालेलं आहे, हे साईडला ठेवून देऊया आपण. गॅसवर एक पॅन ठेवायचं, गॅस लावून घ्यायचा. पॅन चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण हे मखाने घालूया त्याच्यामध्ये. आता गॅस बारीक करायचा. बारीक गॅसवर चांगले असे गरम करून घ्यायचे. 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. मखाना कुरकुरीत झालेला आहे. आपण गॅस बंद करूया. आता हे गार झालं की पुढची प्रोसेस आपण बघूया. मखाना गार होते तोपर्यंत आपण हे खाकरेचे छोटे तुकडे करून घेऊया. हे पटकन होतात. आता हे छान गार झालेले आहेत आणि कुरकुरीत सुद्धा झालेत, आवाजावरून कळते. आता हे आपण ज्या बाउलमध्ये मिक्स करणार आहे त्या बाउलमध्ये काढून घेऊया. हे शेंगदाणे घालायचे, कांदा घालूया, टोमॅटो घालूया, डाळिंबाचे दाणे आत्ता थोडे घालायचे आणि नंतर थोडे गार्निशिंगसाठी ठेवायचे. जिरा पावडर, चाट मसाला, मिरपूड, हे दही घालून घेतलं, खजूर चटणी, हे मिक्स करून घेतलं छान असं. वेट लॉससाठी हे एकदम रेसिपी छान आहे. डाएट रेसिपी एकदम मस्त अशी आहे. तेल साखर काहीच नाही आहे. फास्ट वेट लॉस व्हायला मदत होते. व्यक्तींना व्यवस्थित पुरेल एवढी भेळ तयार झालेली आहे. टेस्टला तर अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा करून बघा. मस्त अशी मखाना भेळ तयार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.